विश्रांतीनंतर एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। राधानगरी तालुक्यातील फेजिवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रामाची वाडी इथं जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेच्या बांधकामाबाबत गंभीर तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणी संबंधितांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी फेजिवडे इथल्या अनिकेत कांबळे यांनी राधानगरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि बांधकाम उपअभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। फेजिवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रामाची वाडी इथं जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेच्या बांधकामाबाबत फेजिवडे इथले सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कांबळे यांनी आक्षेप घेतलाय। त्यांनी गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी आणि बांधकामचे उपअभियंता PA राव यांना निवेदन देऊन रामाची वाडी इथल्या व्यायामशाळेचं बांधकाम शासकीय जागेवर अतिक्रमण करून करण्यात आल्याचा आरोप केलाय। तत्कालीन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पदाचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल केल्याचा तसंच शासन निधीचा गैरवापर झाल्याचा आरोपही कांबळे यांनी निवेदनाद्वारे केलाय। रामाच्या वाडी येथे व्यायामशाळा बांधली आहे, ती पूर्ण शासकीय जागेत बांधलेली आहे। ती जागा धरण महालक्ष्मी तलाव यांच्या नावावर असून त्या जागेचा शासकीय जागेचा गैरवापर करून सरपंचाने याचा गैरवापर केलेला आहे। याविषयी मी बीडीओना तसेच बांधकाम विभागला परत उपअभियंता लक्ष्मी तलाव इथं निवेदन तसेच ग्रामपंचायतीला निवेदन दिलेलं आहे। यांच्यानुसार काय मला माहिती मिळतील त्या माहितीचे मी नुसार पुढे शेवंच्याकडे याची तक्रार करणार आहे। दोषी असेल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा व्हावा आणि तसेच ते काम पूर्ण निकृष्ट दर्जाचे केलेले आहे। व्यायामशाळेचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा दावाही कांबळे यांनी तक्रारीत केलाय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या आरोपांबाबत संबंधित ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही।